भैया आजचा व्हिडिओ तर आपण अख्खा दिवाळी पॅटर्न वर केलेला आहे. ते तर झालंच, पण गावातल्या चायनीज वाल्यांनी भैया खरा नाद करून टाकलाय. मॉकर ऑफर ये बोलते हैं मैक्सिम, इसको डालते हैं इधर ऐसे और इसको बोलते हैं ट्रिगर। इस पे ऐसे उंगली रखी और तान दिया जिस पे तानना है, ट्रिगर दबाया और खेल खरा। तर जय श्रीराम भावांनो, आज सकाळ सकाळ कंपनीत आलो होतो आणि कंपनीत आलो नेमकं दादाचा फोन आला म्हणलं कुठं ना कुठं जायचं असं, म्हणून न काही विचारता त्याला म्हणलं ये कंपनी पशी. मग आपल्या खिशाला परवडणारी गायचप खाल्ली आणि तो शब्द काय जास्त सिरियसली घेऊ नका बरं का, नाही तुम्ही माच विषय करून टाकता. मग इथं आलो दादा म्हणला सगळ्यात आधी चष्मा घेऊ. मग त्याने इथून चष्मा घेतला, तिथून तर आम्ही निघलो. मग आमचं ठरलं की एक बंदूक घ्यायची आणि बंदूक का म्हणतो मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की आपण फटाके आणून ठेवले आणि त्याच्यात ते बंदुकीत वाजवायची मिसाईल घेतलेली आहे. आता मी तर ती झक मारली, पण तुम्ही काही ते घेऊ नका. आता मी ते वाजून पाहिलं, एवढं भांगार आहे ना ते की बस. आता एक तर मला ते मिसाईल भांगार लागले असते किंवा मा नशीबच भांगार असेल. मग आम्ही इथं बंदूक घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट काहीतरी खायला निघलो. मग आम्ही इथं अंबिकात येऊन इथं डोसे खाल्ले. मग त्याच्यानंतर कंपनीत आलो. मग इथं पिस्तोल बघून नवनाथ भाऊनी खेळ डायरेक्ट खाल्लास करून टाकला. ये बोलते हैं मैक्सिम, इसको डालते हैं इधर ऐसे और इसको बोलते हैं ट्रिगर। इस पे ऐसे उंगली रखी और तान दिया जिस पे तानना है, ट्रिगर दबाया और खेल खरा। आणि आता ते जाऊ द्या, फटाके फोडायचे 3 महत्वाचे नियम निघलो आणि परत घरी आल्यानंतर संध्याकाळचं चायनीज खायची इच्छा झाली म्हणून डायरेक्ट साई चायनीज मध्ये आलो. आणि इथं आलो कळालं भैया इथं ऑफरला तगडी लावलेली, विषय डायरेक्ट टॉपचा करून टाकलेला आहे. आणि आता तुम्हाला सांगूनच टाकतो की ऑफरचा काय विषय. ऑफर अशी की ते लकी ड्रॉ आहे, म्हणजे चिट्ट्याचा विषय. होम थिएटर, पंखा, चहाची किटली, इस्त्री बिस्तरी सगळं ठेवलेलं आहे, जे की तुम्हाला रोज काम येऊ शकतं. मग आम्ही इथं आल्यानंतर पहिलं प्यायला घेतलं. मग त्याच्यानंतर खाऊन पिऊन आम्ही डायरेक्ट घरी निघलो. आणि आता तुम्ही त्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एकदा साई चायनीजला नक्की भेट द्या. आणि आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा. तेवढं लाईक करायचं काही विसरू नका. आणि तुम्हाला अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो करा.